श्रीकृष्ण म्हणतात, जो आपल्या मनाला जिंकतो तोच या जगात प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवू शकतो. पण मन जिंकणे हे सर्वात कठीण कार्य आहे. ते वाऱ्यासारखे चंचल आहे. त्याला पकडले जाऊ शकत नाही, त्याला रोखले जाऊ शकत नाही, त्याला केवळ नियंत्रित केले जाऊ शकते. श्रीकृष्ण समजावून सांगतात की ज्याप्रमाणे एखादा जंगली घोडा लगामेशिवाय धावत राहिला तर तो आपल्या स्वाराला खाली पाडू शकतो, त्याचप्रमाणे मन नियंत्रणात नसेल तर ते मनुष्याला पतनाकडे घेऊन जाते. पण ज्याप्रमाणे एक कुशल घोडेस्वार घोड्याचा लगाम खेचून त्याला आपल्या दिशेने चालण्यास भाग पाडतो, त्याचप्रमाणे मनुष्याने आपल्या मनाचा लगाम आवळला पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, मन जिंकण्याचा पहिला नियम आहे, त्याला भटकू देऊ नका. मनुष्याची सर्वात मोठी समस्या ही आहे की त्याचे मन नेहमी भूतकाळात किंवा भविष्यकाळात भटकत राहते. कधी ते भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जाते तर कधी भविष्याच्या चिंतेत विरघळत राहते. पण जी व्यक्ती आपले मन वर्तमानात स्थिर करते तिलाच शांती आणि शक्ती प्राप्त होते. श्रीकृष्ण समजावून सांगतात, बघा, जसा एखादा शेतकरी जर आपल्या जमिनीला जंगली गवताने भरू दिले तर त्यात कधीही धान्य उगू शकत नाही. त्याला वेळोवेळी शेत साफ करावे लागते, चांगली बियाणे पेरावी लागतात, पाणी द्यावे लागते. त्याचप्रमाणे मनालाही नकारात्मक विचारांपासून मुक्त करणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यात ज्ञान, शांती आणि आत्मविश्वासाचा अंकुर फुटू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, मनावर ताबा ठेवण्याचा दुसरा नियम आहे, त्याला शिस्तीत ठेवणे. जी व्यक्ती आपले मन शिस्तीत ठेवत नाही ती स्वतःच आपल्या सर्वात मोठ्या शत्रूच्या रूपात उभी राहते. बघा, जशी एखादी नदी किनाऱ्यांनी बांधलेली असेल तर ती शांत राहते आणि आपल्या मार्गात जे काही येते त्याला सिंचन करते. पण जर किनारे तुटले तर तीच नदी पुराचे रूप घेते आणि सर्व काही नष्ट करते. तसेच जर मन नियंत्रित राहिले तर ते आपली सर्वात मोठी शक्ती बनते. पण जर ते अनियंत्रित झाले तर ते विनाशकारी सिद्ध होऊ शकते. श्रीकृष्ण समजावून सांगतात की मनुष्याने दररोज आपले मन स्थिर करण्याचा सराव केला पाहिजे. जसा एखादा कुंभार जर कच्च्या मातीला सोडून दिले तर ती वाळून विखुरली जाऊ शकते, पण जर तो तिला सतत पाण्याने मळत राहिला तर ती एक सुंदर घागर बनू शकते. त्याचप्रमाणे मनालाही नियमितपणे सकारात्मक विचारांनी सिंचन करणे आवश्यक आहे, अन्यथा ते कमजोर आणि दिशाहीन होते. श्रीकृष्ण म्हणतात, मन जिंकण्याचा सर्वात मोठा उपाय आहे त्याला प्रभूच्या भक्तीत गुंतवून ठेवणे. जेव्हा मन जगाच्या भोगांमध्ये अडकलेले असते तेव्हा ते कधीही स्थिर होऊ शकत नाही. पण जेव्हा मन भगवंताच्या चरणी स्थिर होते तेव्हा ते आपल्या सर्व विकारांपासून मुक्त होते. जसे एखादे मूल आपल्या आईच्या कुशीत जाऊन सुरक्षित वाटते, तसेच जेव्हा मन ईश्वराच्या शरणात जाते तेव्हा ते सर्व अशांती आणि भयापासून मुक्त होते. श्रीकृष्ण समजावून सांगतात की बघा, जेव्हा एखादा कोळी मासे पकडतो तेव्हा तो खूप धीर धरतो. त्याला माहीत असते की जर तो अधीर झाला आणि पटकन जाळे ओढले तर मासे निसटून जातील. तसेच मन जिंकण्यासाठीही धैर्याची आवश्यकता असते. जर कोणी घाईघाईने त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तर ते आणखी उग्र होऊ शकते. त्याला हळूहळू प्रेम आणि धैर्याने समजावून सांगावे लागते. श्रीकृष्ण म्हणतात, मनावर नियंत्रण मिळवण्याचा आणखी एक मार्ग आहे, त्याला सेवेत लावणे. जेव्हा मनुष्य स्वतःसाठी जगतो तेव्हा त्याचे मन अस्थिर राहते, पण जेव्हा तो इतरांच्या कल्याणासाठी कार्य करतो तेव्हा त्याचे मन शांत होते. जसा एखादा दिवा जेव्हा जळतो तेव्हा तो केवळ स्वतःलाच प्रकाशित करत नाही तर अंधारात भटकणाऱ्यांनाही मार्ग दाखवतो. तसे जी व्यक्ती सेवेचा दिवा लावते तिचे मन ही प्रकाशमय आणि शांत होते. श्रीकृष्ण समजावून सांगतात की मनाला नियंत्रित करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्याला व्यर्थ इच्छांपासून मुक्त करणे. जेव्हा एखादी व्यक्ती अनेक इच्छांमध्ये अडकून जाते तेव्हा तिचे मन नेहमी अस्वस्थ राहते. जसे एखादे झाड खूप फळांनी लगडले असेल तर त्याच्या फांद्या वागतात आणि कधी कधी तुटतातही. तसेच जेव्हा मनुष्य अनावश्यक इच्छांच्या ओझ्याखाली दबतो तेव्हा त्याचे जीवन संतुलन गमावते. जी व्यक्ती आपल्या इच्छा मर्यादित करते ती आपल्या मनालाही नियंत्रित करते. श्रीकृष्ण म्हणतात, मन जिंकण्याचा सर्वात सोपा उपाय आहे स्वतःला ओळखणे. जोपर्यंत मनुष्य स्वतःला समजावून घेत नाही तोपर्यंत तो आपले मन नियंत्रित करू शकत नाही. जसे एखादा नावाडी समुद्राचा नकाशा समजावून घेत नसेल तर तो कधीही किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तसेच जर मनुष्य आपल्या आतल्या शक्ती आणि कमजोरीला समजावून घेत नसेल तर तो आपले मन नियंत्रित करू शकत नाही. श्रीकृष्ण समजावून सांगतात, बघा, जसे एखादे कासव जेव्हा कोणत्याही धोक्याला पाहते तेव्हा ते आपले अवयव आत ओढून घेते आणि आपल्या कवचात सुरक्षित होते. तसेच मनुष्यानेही जगाच्या नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी आपल्या आतल्या चेतनेत प्रवेश केला पाहिजे. जो बाहेरील परिस्थितींनी प्रभावित होत नाही तोच खऱ्या अर्थाने आपले मन जिंकू शकतो.
श्रीकृष्ण म्हणतात, मन जिंकण्याचे सर्वात मोठे रहस्य हे आहे की त्याला प्रेमात बदलून टाका. जेव्हा मनात प्रेम असते तेव्हा ते आपोआप नियंत्रणात येते. जसा एखादा पतंग जेव्हा आकाशात उडतो तेव्हा दोर जर योग्य हातात असेल तर तो सुंदर उड्डाण करतो, पण जर दोर तुटला तर पतंग दिशाहीन होऊन खाली पडतो. तसेच जर मन प्रेम आणि भक्तीच्या दोराने बांधलेले असेल तर ते कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही. श्रीकृष्ण समजावून सांगतात की जी व्यक्ती आपल्या मनाची गुलाम बनून राहते ती कधीही खरे सुख प्राप्त करू शकत नाही, पण जो मनाला आपल्या अधीन करतो तोच खऱ्या आनंदाचा अनुभव घेतो. श्रीकृष्ण म्हणतात, जर तुला खऱ्या अर्थाने विजयी व्हायचे असेल तर आधी आपल्या आतला संघर्ष संपव. जसा एखादा गिर्यारोहक आधी आपली ऊर्जा नियंत्रित करतो, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा तो डोंगराच्या शिखरावर पोहोचतो. तसेच जी व्यक्ती आपले मन साधते तीच या जगात खरी विजेती ठरते. श्रीकृष्ण समजावून सांगतात की मनाला नियंत्रणात ठेवण्याचा सराव रोज करावा लागतो. जसा एखादा संगीतकार दररोज सराव करतो तेव्हाच तो मधुर संगीत वाजवू शकतो, तसेच मनुष्यानेही दररोज ध्यान, स्वाध्याय आणि सत्संगाच्या माध्यमातून आपल्या मनाला प्रशिक्षित केले पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, जी व्यक्ती आपले मन जिंकते तीच या जगाच्या सर्व दुःखांपासून मुक्त होते. जसा सूर्य आपल्या प्रकाशाने अंधार दूर करतो तसेच जी व्यक्ती आपल्या मनात आत्मज्ञानाचा प्रकाश भरते तिच्या जीवनातून सर्व अशांती आणि भय संपून जाते. श्रीकृष्ण समजावून सांगतात, हे मानवा, तू जगात प्रेम शोधतोस, सन्मान शोधतोस, स्वीकृती शोधतोस, पण तू हे का विसरतोस की जे तू बाहेर शोधतोस ते तुझ्या आतच लपलेले आहे. ज्या दिवशी तू स्वतःवर प्रेम करायला शिकशील त्या दिवशी तुला दुसऱ्या कोणाच्या प्रेमाची गरज भासणार नाही. ज्या दिवशी तू स्वतःचा सन्मान करशील त्या दिवशी जग तुझा सन्मान करण्यास भाग पडेल, आणि ज्या दिवशी तू स्वतःला स्वीकारशील त्या दिवशी तुला कोणाच्याही स्वीकृतीची पर्वा राहणार नाही. हे जीवन एका आरशासारखे आहे. तू हसलास तर तेही हसेल, तू रडलास तर ते तुला आणखी रडवेल. तुझे विचारच तुझ्या जगाची निर्मिती करतात. जर तुझे विचार नकारात्मक असतील तर तुला सर्वत्र अंधारच दिसेल, पण जर तुझे विचार सकारात्मक असतील तर तुला घनघोर निराशेमध्येही आशेचा किरण दिसेल. दुःखाने घाबरू नकोस. दुःख एक अग्नी आहे जो तुझ्या आतल्या सोन्याला शुद्ध करण्यासाठी येतो. तो तुझा अहंकार, तुझा मोह आणि तुझ्या अशुद्धतांना जाळून राख करतो. जो या अग्नीला घाबरून पळून जातो तो कोळसा बनून राहतो, पण जो या अग्नीमध्ये तापतो तोच सोने बनून चमकतो. तुझी सर्वात मोठी चूक ही आहे की तू स्वतःला शरीर समजतोस. तू शरीर नाहीस, आत्मा आहेस. शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे. शरीर मर्यादित आहे, आत्मा अनंत आहे. जेव्हा तू हे सत्य जाणशील तेव्हा तुला मृत्यूचे भयही सतावणार नाही. तुमचे मन जसा विचार करते तसेच तुमचे जीवन बनते. हा विचारशक्तीचा नियम आहे. जेव्हा आपण आपल्या मनात सतत नकारात्मक विचार, शंका आणि भीतीला स्थान देतो तेव्हा आपले जीवन खरोखरच चिंता, भय आणि निराशेने भरून जाते. आपण जसा विचार करतो तसेच आकर्षित करतो. या उलट जर आपण सकारात्मक विचार स्वीकारला, यशाची कल्पना केली, आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवला तर आपले जीवन केवळ चिंतांपासून दूर राहत नाही तर आपल्याला जीवनात यशस्वी, समाधानी आणि आनंदी बनण्यासही मदत करते. जर आपण प्रत्येक परिस्थितीत चांगले शोधण्याचा प्रयत्न केला, सकारात्मकता स्वीकारली तर आपल्या चिंता हळूहळू नाहीशा होतील. म्हणून आपल्या मनरूपी बागेत जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांचे बी पेरण्याचा प्रयत्न करा. श्रीकृष्ण म्हणतात, अज्ञान हेच चिंतेचे मूळ कारण आहे. ज्ञानच आपल्याला यातून मुक्ती देऊ शकते. जेव्हा आपण एखादी परिस्थिती, एखादी समस्या किंवा जीवनाचे नियम पूर्णपणे समजावून घेऊ शकत नाही तेव्हा भय आणि चिंता करणं स्वाभाविक आहे. अज्ञान आपल्याला गोंधळात टाकते आणि असुरक्षित वाटते. पण जर आपण ज्ञानाकडे लक्ष दिले, आत्मज्ञान, सांसारिक ज्ञान, परिस्थितीचे योग्य ज्ञान आणि आपल्या आत समज आणि विवेक विकसित केला तर आपण कोणत्याही परिस्थितीला अधिक स्पष्टतेने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो. श्रीकृष्णाचा हा उपदेश आपल्याला हे सांगतो की सतत शिकत राहणे, ज्ञान मिळवणे आणि आपली समज वाढवणे हेच चिंता आणि भयापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय आहे. छोट्या छोट्या सुखांना जगायला शिका. जीवनात मोठी ध्येय साध्य करण्याची महत्वाकांक्षा आणि तिच्या चिंतेत आपण अनेकदा आपल्या आजूबाजूला विखुरलेल्या छोट्या छोट्या अमूल्य सुखांकडे दुर्लक्ष करतो. पण सत्य हे आहे की हीच छोटी सुखे आपल्याला खरा, टिकणारा आनंद देतात. आपल्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये, साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. ही छोटी छोटी सुखे तुमच्या मोठ्या मोठ्या चिंता दूर करण्यात, त्यांना हलके करण्यात अद्भुत मदत करतील. मग तो सकाळचा पहिला चहाचा घोट असो, एखाद्या मुलाचे निरागस हसणे असो, निसर्गाचे शांत सौंदर्य असो किंवा मित्रांसोबत घालवलेला काही वेळ असो. या क्षणांचा पूर्ण आनंद घेतल्याने जीवनात आनंद आणि सकारात्मकता टिकून राहते, जी चिंतेला दूर ठेवते.
श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य आपले मन नियंत्रित करतो तो कोणत्याही परिस्थितीत चिंतामुक्त राहतो. मनाची शक्ती अद्वितीय असते, ती स्वर्गही बनवू शकते आणि नरकही. जर आपण आपल्या मनाला शिस्त लावली, त्याला ताब्यात ठेवले आणि त्याला शांत व स्थिर ठेवण्याची क्षमता विकसित केली, तर कोणतीही बाहेरील परिस्थिती, कोणतेही आव्हान आपल्याला सहजपणे चिंतित किंवा विचलित करू शकत नाही. ध्यान, साधना, स्वाध्याय आणि आत्मसंयमाच्या माध्यमातून मनाला नियंत्रित केल्याने आपण चिंतेच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. हा उपदेश आपल्याला पुन्हा मानसिक शांती आणि आंतरिक स्थिरतेचे सर्वोच्च महत्त्व शिकवतो. आपल्या आतल्या शक्तीला ओळखा. तुम्ही प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊ शकता. आपण अनेकदा आपल्या कमकुवतपणावर लक्ष केंद्रित करतो आणि आपल्या आत असलेल्या अपार शक्ती आणि क्षमतेकडे दुर्लक्ष करतो आणि याच कारणामुळे चिंतेत पडतो. पण प्रत्येक व्यक्तीच्या आत आत्म्याच्या स्तरावर अद्भुत क्षमता, असीम शक्ती आणि अनंत शक्त्या लपलेल्या असतात, ज्या त्याला कोणत्याही अडचणीला, कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची शक्ती देतात. जेव्हा आपण ध्यान आणि आत्मचिंतनाच्या माध्यमातून आपल्या या आंतरिक शक्तीला ओळखतो, तिच्याशी जोडले जातो, तेव्हा आपल्याला कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याचा अदम्य आत्मविश्वास मिळतो आणि आपल्या बाहेरील चिंता खूप लहान आणि क्षुल्लक वाटू लागतात. श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य आपली कर्मे निष्काम भावनेने करतो तो सर्वात सुखी आणि निश्चिंत असतो. हा गीतेचा सार आहे, कर्मयोगाचे हृदय आहे. हा उपदेश आपल्याला वारंवार हेच सांगतो की जेव्हा आपण आपली कार्य, आपली कर्तव्य फळाच्या आसक्तीशिवाय किंवा चिंतेशिवाय केवळ कर्तव्य समजून ईश्वराला समर्पित करून करतो, तेव्हा आपल्याला खरी शांती आणि खरे सुख मिळते. कर्म करण्याचा खरा अर्थ हा आहे की आपण कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या अपेक्षेशिवाय पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपली कर्तव्य पार पाडावीत. जेव्हा आपण या दृष्टिकोनातून कार्य करतो, तेव्हा आपल्याला ना यशाचा अहंकार असतो, ना अपयशाचे भय किंवा चिंता सतावते आणि ना आपण कोणत्याही प्रकारच्या तणावात येतो. निष्काम कर्म हेच खऱ्या सुखाचा आणि चिंतामुक्तीचा राजमार्ग आहे. चिंता हा एक असा मानसिक आजार आहे ज्यावर उपचार केवळ धैर्य, विश्वास आणि योग्य दृष्टिकोनानेच शक्य आहे. जेव्हा आपण चिंतित असतो तेव्हा आपण अनेकदा अधीर होतो, घाईघाईने चुकीचे निर्णय घेण्याची भीती वाटते किंवा आपण निष्क्रिय होतो. अशा परिस्थितीत धैर्य आणि आत्मविश्वास हे आपले सर्वात मोठे साथीदार असतात, जे आपल्याला कोणत्याही समस्येला सामोरे जाण्यास मदत करतात. धैर्याने आपण परिस्थिती चांगल्या प्रकारे समजू शकतो, योग्य वेळेची वाट पाहू शकतो आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम होतो. आत्मविश्वास आपल्याला आपल्या क्षमतांवर विश्वास देतो आणि चिंतेचा नकारात्मक प्रभाव कमी करतो. हे गुण विकसित करून आपण चिंता नावाच्या आजारावर यशस्वीपणे उपचार करू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, सर्व गोष्टी वेळेनुसार बदलतात, म्हणून धीर धरा आणि वाट पहा. हा परिवर्तनाचा नियम आणि धैर्याच्या महत्वाची आणखी एक आठवण आहे. हा उपदेश आपल्याला हे शिकवतो की जीवनात कोणतीही परिस्थिती, मग ती कितीही चांगली किंवा कितीही वाईट असो, कायमस्वरूपी नसते. वेळेनुसार सर्व काही बदलते. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख येते. म्हणून आपण धीराने आणि संयमाने हे समजून घेतले पाहिजे की आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी किंवा चिंता देखील तात्पुरत्या आहेत आणि वेळेनुसार त्या संपून जातील किंवा त्यांचे स्वरूप बदलेल. जर आपण वेळेच्या या प्रवाहाचा, या परिवर्तनशील स्वभावाचा स्वीकार केला आणि धीर धरला, तर आपल्या चिंताही सकाळच्या धुक्यासारख्या हळूहळू नाहीशा होतील. श्रीकृष्ण म्हणतात, जो आपल्या आतला आवाज ऐकतो तो कधीही गोंधळत नाही. हा उपदेश आपल्याला आत्मनिरीक्षण आणि अंतर्ज्ञानाचे, इंट्युशन चे महत्त्व शिकवतो. आपल्या आत आपल्या आत्म्याचा एक शांत, स्थिर आवाज असतो, जो आपल्याला योग्य अयोग्यतेचे ज्ञान देतो, आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. जेव्हा आपण बाहेरील गजबजाटापासून दूर होऊन शांतपणे आपल्या आतला हा आवाज ऐकतो आणि आपल्या अंतर्मनाशी जोडलेले राहतो, तेव्हा आपल्याला बाहेरील जगाच्या अडचणी, इतरांची मते आणि चिंता सहजपणे प्रभावित करू शकत नाहीत. आत्मज्ञान, आपले खरे स्वरूप जाणणे, हेच जीवनातील सर्व समस्यांवर अंतिम उपाय आहे. जेव्हा आपण आपल्या आतली ही खोल शांती आणि ज्ञान ओळखतो, तेव्हा चिंता आपोआप दूर होते. भूतकाळातील चुकांबद्दल स्वतःला सतत दोषी ठरवू नका. अनेकदा आपण भूतकाळात केलेल्या चुका, त्रुटी किंवा अपयशांबद्दल वारंवार विचार करून चिंतित होतो आणि स्वतःला दोषी, अपराधी मानू लागतो. हा अपराधीपणा आपल्याला वर्तमानात जगण्यापासून आणि भविष्यात चांगले करण्यापासून रोखतो. पण सत्य हे आहे की आपण भूतकाळ बदलू शकत नाही. जे झाले ते झाले. भूतकाळाला एक धडा म्हणून मागे सोडून वर्तमानात जगणे हाच सर्वात योग्य आणि निरोगी मार्ग आहे. आपण आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे, त्यातून मिळालेला अनुभव वापरला पाहिजे, पण त्यांना आपल्यावर हावी होऊ देऊ नये किंवा त्यांच्यासाठी स्वतःला सतत दोष देऊ नये. वर्तमानावर लक्ष केंद्रित करून आणि भविष्यात त्या चुका पुन्हा न करण्याचा संकल्प करूनच आपण खरी शांती मिळवू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, खरा भक्त तोच जो प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहतो.
हा उपदेश आपल्याला खऱ्या भक्तीचे स्वरूप आणि समाधानाचे महत्त्व शिकवतो. खऱ्या भक्तीचा अर्थ केवळ पूजापाठ किंवा कर्मकांड करणे नव्हे, तर जीवनातील प्रत्येक परिस्थितीत, मग ती अनुकूल असो वा प्रतिकूल असो, समाधानी आणि शांत राहणे आहे. जेव्हा आपण भगवंताचे खरे भक्त बनतो, त्यांच्यावर अढळ विश्वास ठेवतो आणि प्रत्येक परिस्थितीला त्यांची इच्छा, त्यांचा प्रसाद मानून आनंदाने स्वीकारतो, तेव्हा चिंतेला जागाच उरत नाही. समाधान हीच सर्वात मोठी भक्ती आहे. आणि जेव्हा आपण प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहायला शिकतो, तेव्हा आपले मन स्वाभाविकपणे शांत आणि चिंतामुक्त राहते. कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. जीवनात येणाऱ्या अडचणी, आवाहने आणि अपयशांना घाबरण्याऐवजी आपण सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर, आपल्या आंतरिक शक्ती आणि क्षमतांवर विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा आपण आत्मविश्वासाने भरलेले असतो, तेव्हा चिंतेला जागा राहत नाही. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की प्रत्येक अडचण पार करण्याची शक्ती आपल्या आतच आहे. फक्त आपल्याला ती शक्ती ओळखून जागृत करावी लागेल. आत्मविश्वास आपल्याला कोणत्याही परिस्थितीला धैर्याने आणि सकारात्मकतेने सामोरे जाण्याची प्रेरणा देतो, ज्यामुळे चिंता हळूहळू आपोआप संपते. श्रीकृष्ण म्हणतात, जी व्यक्ती आपले मन शांत ठेवते ती प्रत्येक परिस्थितीत विजयी होते. मनशांतीपेक्षा मोठा विजय नाही, कोणतीही उपलब्धी नाही. जेव्हा आपले मन शांत, स्थिर आणि केंद्रित असते, तेव्हा आपण प्रत्येक परिस्थितीला अधिक धैर्य, स्पष्टता आणि समंजसपणाने सामोरे जाऊ शकतो. आपण योग्य निर्णय घेऊ शकतो, रचनात्मक उपाय शोधू शकतो आणि भावनिकदृष्ट्या संतुलित राहू शकतो. श्रीकृष्णाचा हा उपदेश आपल्याला वारंवार हेच शिकवतो की मनशांती हाच चिंता संपवण्याचा सर्वात प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाय आहे. ध्यान, योग, स्वाध्याय, सत्संग आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून आपण ही अमूल्य शांती मिळवू शकतो आणि जीवनातील प्रत्येक आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतो. तुमच्याकडे जे आहे त्याची कदर करा, जे नाही त्याची चिंता सोडा. आपण अनेकदा त्या गोष्टीबद्दल चिंतित असतो, विचार करत राहतो, दुःखी होतो जे आपल्याकडे नाही. अधिक धन, चांगली नोकरी, मोठे घर इत्यादी. आणि या प्रक्रियेत आपण आपल्याकडे असलेल्या अगणित चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्या आशीर्वादांना विसरतो जे आपल्याकडे आधीपासूनच आहेत. आपले आरोग्य, आपले कुटुंब, आपले मित्र, आपल्या मूलभूत गरजा. समाधान आणि कृतज्ञता आपल्याला शिकवते की आपल्याला जे मिळाले आहे त्याचे मूल्य समजावे, त्याचा आनंद घ्यावा आणि जे मिळाले नाही त्याची निरर्थक चिंता करू नये. जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींची खऱ्या मनाने कदर करायला शिकतो, तेव्हा आपण चिंता आणि अतृप्तीच्या भावनेतून मुक्त होतो. स्वतःला निसर्गाच्या जवळ आणा, हाच खऱ्या शांतीचा स्रोत आहे. आजच्या धावपळीच्या कृत्रिम जीवनात आपण अनेकदा निसर्गापासून दूर जातो, पण निसर्गात एक अद्भुत उपचार शक्ती आहे. जेव्हा आपण स्वतःला निसर्गाशी जोडतो, मग ते एखाद्या बागेत फिरणे असो, डोंगरांवर भटकणे असो, समुद्र किनाऱ्यावर बसणे असो किंवा फक्त आपल्या बागेत काही वेळ घालवणे असो, तेव्हा आपल्याला एक खोल आंतरिक शांती आणि सुख मिळते. निसर्गाचे सौंदर्य, त्याची लय, त्याची विशालता आपल्या लहान लहान चिंता विसरण्यास मदत करते. निसर्गासोबत वेळ घालवल्याने आपल्याला जीवनाची खरी लय आणि शांतीचा अनुभव येतो. निसर्ग आपल्या चिंता कमी करतो, आपला ताण शोषून घेतो आणि आपल्याला ताजेतवाने आणि शांत वाटते. श्रीकृष्ण म्हणतात, सर्व कर्मे भगवंताच्या इच्छेने होतात, स्वतःला त्यांच्याप्रती समर्पित करा. हा समर्पण योगाचा आणखी एक पैलू आहे. हा उपदेश आपल्याला सांगतो की जेव्हा आपण आपली कर्मे, आपले जीवन, आपल्या इच्छा भगवंताला समर्पित करतो, तेव्हा आपल्या सर्व चिंता संपतात. आपण हे समजू लागतो की आपण केवळ एक उपकरण आहोत, एक माध्यम आहोत आणि करवणारा तर ईश्वरच आहे. भगवंताची इच्छा हीच सर्व काही आहे आणि आपण हे समजून घेतले पाहिजे की जीवनातील प्रत्येक घटना, प्रत्येक परिणाम त्यांच्या एखाद्या मोठ्या दिव्य योजनेचा भाग आहे. जेव्हा आपण या खोल समर्पण भावनेने जीवन जगतो, तेव्हा आपल्याला कोणत्याही परिणामाची चिंता सतावत नाही, कारण आपल्याला माहीत असते की जे काही होईल ते ईश्वराच्या इच्छेने होईल आणि अंतिमतः आपल्या भल्यासाठीच होईल. आपल्याला माहीत आहे की भगवंत नेहमी आपल्यासोबत आहे. यश आणि अपयश दोन्ही जीवनाचा भाग आहेत, त्यांना समान भावनेने स्वीकारायला शिका. आपण जीवनात केवळ यशाचीच अपेक्षा करतो आणि अनेकदा अपयशाला सामोरे जाताना खूप चिंतित, निराश आणि हताश होतो. पण सत्य हे आहे की यशाप्रमाणेच अपयश ही जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि खरं तर अपयशातून आपल्याला यशापेक्षाही जास्त शिकायला मिळते. जर आपण अपयशालाही एक शिकण्याची संधी मानली, आपल्या चुका ओळखून सुधारण्याची संधी समजली आणि त्याला सहजतेने स्वीकारले, तर आपली चिंता बऱ्याच प्रमाणात कमी होईल. प्रत्येक अपयश आपल्याला जीवनात पुढे जाण्याचा एक नवीन मार्ग, एक नवीन दृष्टिकोन शिकवते. यश आणि अपयश दोन्हीकडे समभावाने पाहणे
हेच परिपक्वता आणि मानसिक शांतीचे लक्षण आहे. आपल्या मनाला मोकळे करा, त्याला चिंतेच्या बंधनात अडकवू नका. जेव्हा आपले मन भूतकाळातील पश्चाताप, भविष्यातील भीती, नकारात्मक विचार आणि व्यर्थ चिंतांमध्ये अडकलेले असते, तेव्हा आपण खरे स्वातंत्र्य आणि शांतीचा अनुभव घेऊ शकत नाही. आपल्याला आपल्या मनाला या नकारात्मकतेच्या बंधनातून मुक्त करावे लागेल आणि त्याला सकारात्मकता, प्रेम, करुणा आणि शांतीने भरावे लागेल. मनाचे स्वातंत्र्य हाच खऱ्या शांतीचा आणि खऱ्या सुखाचा मार्ग आहे. ध्यान, आत्मजागरूकता आणि आत्मसंयमाच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला प्रशिक्षित करू शकतो, त्याला शांत ठेवू शकतो आणि चिंतेच्या बंधनातून मुक्त करू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, धर्म आणि सत्याचा मार्ग स्वीकारा, यामुळे चिंता आपोआप दूर होईल. जेव्हा आपण सत्य, प्रामाणिकपणा, न्याय आणि धर्माच्या, आपली कर्तव्य पार पाडणे, मार्गावर चालतो, तेव्हा आपला आत्मा शुद्ध आणि आपला विवेक शांत राहतो. चिंता तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण चुकीच्या मार्गावर चालतो, खोटे बोलतो, अन्याय करतो किंवा आपल्या नैतिक मूल्यांशी तडजोड करतो. धर्म आणि सत्याचे पालन करत जीवन जगल्याने आपल्याला आंतरिक शक्ती आणि आत्मविश्वास मिळतो, ज्यामुळे आपण जीवनातील कोणत्याही परिस्थितीला धैर्याने आणि संयमाने सामोरे जाऊ शकतो, कोणत्याही अपराधीपणाशिवाय किंवा चिंतेशिवाय. श्रीकृष्णाचा हा उपदेश आपल्याला शिकवतो की नैतिकता आणि सत्याचा मार्ग हाच खऱ्या शांतीचा आणि चिंतेतून मुक्तीचा निश्चित मार्ग आहे. जीवनातील प्रत्येक अनुभवाचे स्वागत करा, मग तो सुखद असो वा दुःखद. प्रत्येक अनुभव, मग तो आपल्याला आनंद देवो वा पीडा, आपल्याला काहीतरी शिकवतो, आपल्याला विकसित करतो, आपल्याला मजबूत बनवतो. जर आपण आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभवाला, चांगल्या आणि वाईट दोन्ही, एक शिकण्याची संधी म्हणून, आपल्या विकासाच्या प्रवासाचा एक भाग म्हणून पाहिले आणि त्याचे स्वागत केले, तर चिंतेला जागाच उडत नाही. सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन अविभाज्य पैलू आहेत आणि दोन्हीचे समान भावनेने स्वागत करणे हेच एका संतुलित आणि परिपक्व जीवनाचे रहस्य आहे. जेव्हा आपण दुःखालाही शिकण्याची आणि वाढण्याची एक संधी म्हणून स्वीकारतो, तेव्हा आपला दृष्टिकोन बदलतो, आपली सहनशक्ती वाढते आणि चिंता कमी होतात. श्रीकृष्ण म्हणतात, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्तीच खऱ्या सुखाचा अनुभव घेते. आपली इंद्रिये, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आपल्याला बाहेरील जगाशी जोडतात, पण ती अनेकदा आपल्याला बाहेरील आकर्षणांमध्ये आणि विचलनांमध्ये अडकवतात, ज्यामुळे इच्छा आणि मग चिंता निर्माण होतात. जेव्हा आपण आपली इंद्रिये ताब्यात ठेवतो, त्यांना संयमित करतो आणि केवळ आवश्यक आणि योग्य विषयांमध्येच प्रवृत्त होऊ देतो, तेव्हा आपले मन शांत आणि स्थिर राहते. इंद्रिय संयम आपल्याला अनावश्यक इच्छा, आसक्ती आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या चिंतांपासून वाचवते. असंयमित इंद्रिये मनाला अशांत करतात, तर संयमित इंद्रिये मनाला एकाग्र आणि शांत ठेवून जीवनात खरी शांती आणि सुख आणतात. जे आज आहे तेच सर्वात महत्वाचे आहे. भूतकाळ निघून गेला आहे, भविष्य अनिश्चित आहे. भूतकाळ आणि भविष्याबद्दल खूप जास्त विचार करू नका. आपण वर्तमान क्षणात जगण्याची कला, जगण्याची सवय लावली पाहिजे. भूतकाळातील चुकांवर पश्चाताप करण्यात किंवा भविष्याच्या अनिश्चिततेबद्दल चिंता करण्यात अडकल्याने आपला अमूल्य वर्तमान क्षण वाया जातो. वर्तमानाला पूर्णपणे जगणे हेच खरे जीवन आहे, खरी समज आहे. जेव्हा आपण आज या क्षणात पूर्णपणे उपस्थित असतो, आपल्या कामावर, आपल्या अनुभवावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्या चिंता आपोआप कमी होतात आणि आपण खोल शांती आणि समाधानाचा अनुभव घेतो. भूतकाळाला एक धडा म्हणून मागे सोडून आणि भविष्याची चिंता न करता वर्तमान क्षण जगण्याची कला आपण सतत शिकली पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, मोह हेच चिंतेचे मुख्य कारण आहे, मोहातून मुक्त व्हा. हा उपदेश आपल्याला शिकवतो की आपल्या जीवनातील बहुतेक चिंता, दुःख आणि बंधन आपल्या मोहातून, आपल्या आसक्तीतून निर्माण होतात. मग तो भौतिक वस्तूंचा मोह असो, धनसंपत्तीचा मोह असो, नात्यांचा मोह असो किंवा आपली ओळख आणि विचारांचा मोह असो. हा मोह आपल्याला मानसिकरित्या बांधतो, आपल्याला असुरक्षित बनवतो आणि त्या गोष्टी गमावण्याची किंवा न मिळण्याची चिंता निर्माण करतो. जेव्हा आपण मोहाच्या पलीकडे जातो, अनासक्तीचा सराव करतो आणि जीवन, वस्तू, नाती यांना त्यांच्या स्वाभाविक, तात्पुरत्या स्वरूपात स्वीकारतो, तेव्हा चिंता आपोआप संपते. श्रीकृष्णाचा हा उपदेश आपल्याला मोहाच्या बंधनातून मुक्त होऊन खरे स्वातंत्र्य आणि कायमस्वरूपी शांतीकडे घेऊन जातो. प्रत्येक वादळानंतर सकाळ होते, म्हणून धीर धरा. जीवनात कोणतीही अडचण, कोणतेही संकट, कोणतेही दुःख कायमस्वरूपी नसते. परिस्थिती कितीही अंधारमय वाटली, कितीही कठीण असली, तरी तिचा शेवट निश्चित आहे. जसे प्रत्येक घनघोर वादळानंतर आकाश निरभ्र होते, सूर्य पुन्हा उगवतो, तसेच प्रत्येक अडचणीनंतर, प्रत्येक पीडेनंतर जीवनात सुख, शांती आणि आशेचा काळ नक्कीच येतो.
आपल्याला फक्त त्या कठीण काळात धीर धरण्याची, विश्वास ठेवण्याची आवश्यकता असते. धैर्याने आपण कोणत्याही परिस्थितीला अधिक मजबूतीने सामोरे जाऊ शकतो आणि चिंतेला आपल्यावर हावी होण्यापासून रोखू शकतो. विश्वास ठेवा की हा वाईट काळही निघून जाईल. श्रीकृष्ण म्हणतात, जगात काहीही कायम नाही, सर्व काही परिवर्तनशील आहे. हे अनित्यतेचे तत्व आहे, जे बौद्ध दर्शनातही प्रमुख आहे. हा उपदेश आपल्याला शिकवतो की जीवनात कोणतीही गोष्ट, कोणतीही अवस्था, कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. मग ते सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, तारुण्य असो वा म्हातारपण, जीवन असो वा मृत्यू, सर्व काही सतत बदलत आहे. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत जास्त चिंता करण्याची किंवा तिच्याशी खूप जास्त जोडले जाण्याची गरज नाही, कारण वेळेनुसार सर्व काही बदलणे निश्चित आहे. जेव्हा आपण हे खोल सत्य समजून घेतो आणि स्वीकारतो, तेव्हा आपल्या चिंता, आपल्या आसक्ती आपोआप संपतात. परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे आणि तो स्वीकारूनच आपण खरी मानसिक शांती मिळवू शकतो. अपयशाला घाबरू नका, तेच खऱ्या यशाचा मार्ग दाखवतात. अपयश हे जीवनाचा एक अनिवार्य आणि मौल्यवान भाग आहे. ते आपल्याला आपल्या कमकुवतपणांची जाणीव करून देते, आपल्याला नवीन मार्ग शिकायला भाग पाडते आणि आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि दृढ बनवते. जर आपण अपयशाला शेवट न मानता त्याला एक शिकण्याची संधी मानली आणि घाबरण्याऐवजी त्यातून मिळालेला धडा समजून घेऊन पुन्हा प्रयत्न केला, तर आपल्याला चिंतेचा सामना करावा लागणार नाही. खरं तर इतिहास साक्षी आहे की बहुतेक महान यश अनेक अपयशानंतरच मिळाली आहेत. प्रत्येक अपयश एक नवीन अनुभव आणि एक नवीन शिकवण घेऊन येते, जे आपल्याला अखेरीस यशाच्या दिशेने मार्गदर्शन करते. अपयशातून शिका, त्याला घाबरू नका. श्रीकृष्ण म्हणतात, जो प्रत्येक परिस्थितीत समान भाव, समभाव ठेवतो, तोच खरी शांती प्राप्त करतो. हे समत्व योगाचे तत्व आहे. हा उपदेश आपल्याला सांगतो की जीवनात मानसिक संतुलन राखणे सर्वात महत्वाचे आहे. मग आपल्या समोर सुख येवो व दुःख, मान मिळो व अपमान, लाभ होवो व हानी, आपण या द्वंद्वांमध्ये समान भावनेने अविचल राहून प्रत्येक परिस्थिती स्वीकारली पाहिजे. ना यशात अहंकार करावा, ना अपयशात निराश व्हावे. जेव्हा आपण अशा प्रकारे समभावाने जीवन जगतो, तेव्हा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक चिंता किंवा उद्वेग होत नाही आणि आपण एक खोल, कायमस्वरूपी शांतीचा अनुभव घेतो. जीवनातील प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. तिला शिकण्याची संधी माना, चिंतेचे कारण नाही. जीवनात येणारे प्रत्येक आव्हान, प्रत्येक अडथळा, प्रत्येक अडचण आपल्याला मजबूत बनवण्यासाठी, आपल्याला विकसित करण्यासाठी, आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा आपण अडचणींना केवळ नकारात्मक दृष्टीने पाहतो, तेव्हा त्या आपल्याला ओझे वाटतात आणि चिंता निर्माण करतात. पण जर आपण आपला दृष्टिकोन बदलला आणि त्यांना एक शिकण्याची संधी मानली, धैर्य शिकण्याची, सहनशीलता शिकण्याची, सर्जनशीलता विकसित करण्याची, आपल्या चुका दूर करण्याची, तर आपली चिंता दूर होते आणि आपण त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरित होतो. म्हणून कोणत्याही अडचणीचा सामना करताना तिला एक शिक्षक समजा, एक धडा माना, केवळ चिंतेचे कारण नाही. धैर्य हा एक महामंत्र आहे, जो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांत आणि स्थिर राहण्यास मदत करतो. जेव्हा आपण कोणत्याही अडचणीला, कोणत्याही आव्हानाला किंवा कोणत्याही अनिश्चिततेला सामोरे जातो, तेव्हा धैर्य ठेवणे सर्वात महत्वाचे असते. अधीरता आणि घाई अनेकदा आपल्याला चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडते आणि आपली चिंता वाढवते. धैर्य आपल्याला थांबून विचार करण्यास, परिस्थितीचे योग्य मूल्यांकन करण्यास आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्यास सक्षम बनवते. धैर्य आपल्याला विश्वास देतो की वेळेनुसार गोष्टी चांगल्या होतील. धैर्याने आपण कोणत्याही आव्हानाला अधिक प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतो आणि जीवनातील प्रत्येक अडचण शांतपणे पार करू शकतो. जीवन हा एक प्रवास आहे, ध्येय नाही. त्याला आरामात, आनंद घेत जगा. अनेकदा आपण जीवनाच्या धावपळीत आपल्या ध्येयापर्यंत, आपल्या लक्ष्यापर्यंत लवकर पोहोचण्याच्या चिंतेत इतके व्यस्त होतो की आपण वाटेचा, प्रवासाचा आनंद घ्यायलाच विसरतो. पण सत्य हे आहे की जीवनाचा खरा आनंद, खरा अनुभव प्रवासातच लपलेला आहे, प्रत्येक दिवसात, प्रत्येक क्षणात. जेव्हा आपण हा प्रवास मोकळ्या मनाने, धैर्याने आणि आनंदाने जगतो, तेव्हा आपण चिंतांपासून मुक्त राहतो. प्रवासातील प्रत्येक वळण, प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे आणि त्याला पूर्णपणे जगण्याचा, अनुभवण्याचा आनंद घेणे हेच खरे सुख आहे, खरे जीवन आहे. प्रत्येक समस्येवर तोडगा धैर्य आणि आत्मविश्वासानेच शक्य आहे. जेव्हा आपण एखाद्या समस्येचा किंवा अडचणीचा सामना करतो, तेव्हा त्यावर तोडगा काढण्याचा सर्वात चांगला आणि प्रभावी मार्ग म्हणजे धैर्य आणि आत्मविश्वास टिकून ठेवणे. घाईघाईने, घाबरून किंवा चिंतेत घेतलेले निर्णय अनेकदा समस्येला आणखी गुंतागुंतीचे बनवतात. धैर्य आपल्याला शांतपणे विचार करण्यास आणि योग्य मार्ग शोधण्यास मदत करते. आत्मविश्वास आपल्याला त्या मार्गावर चालण्याचे धैर्य आणि शक्ती देतो.
या दोन्ही गुणांच्या सहाय्याने आपण कोणत्याही समस्येचा यशस्वीपणे सामना करू शकतो आणि त्यावर तोडगा काढू शकतो. जितक्या कमी अपेक्षा ठेवाल तितक्या कमी चिंता असतील. अनेकदा आपल्या चिंता आणि निराशा त्या अवास्तव अपेक्षांमधून जन्माला येतात, ज्या आपण इतरांकडून, परिस्थितीकडून किंवा स्वतः जीवनाकडून ठेवतो. जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला दुःख आणि चिंता वाटते. जेव्हा आपण आपल्या जीवनाकडून आणि इतरांकडून वास्तववादी आणि कमी अपेक्षा ठेवायला शिकतो आणि जे काही आपल्याला सहजपणे मिळते ते कृतज्ञतेने स्वीकारतो, तेव्हा आपण अनेक अनावश्यक चिंता आणि निराशांपासून मुक्त राहतो. अपेक्षांचा त्याग हाच खऱ्या समाधानाचा आणि कायमस्वरूपी शांतीचा मार्ग आहे. चिंता ही नांगर नसलेल्या नावेसारखी आहे. ती तुम्हाला कोणत्याही दिशेने कुठेही वाहून नेते. जेव्हा आपण चिंता करतो तेव्हा आपले विचार अस्थिर आणि गोंधळलेले होतात. आपण कोणत्याही एका समाधानावर टिकून राहू शकत नाही. आपले मन इकडे तिकडे भटकत राहते आणि आपण योग्य दिशेने पुढे जाऊ शकत नाही. जशी एखादी नाव नांगराशिवाय वारा आणि लाटांच्या तडाख्याने अनियंत्रित होऊन कोणत्याही दिशेने वाहून जाते, तसेच चिंता आपल्या जीवनाला दिशाहीन आणि अनियंत्रित बनवते. जीवनात योग्य दिशेने स्थिरपणे चालण्यासाठी आपल्याला आपल्या चिंता नावाच्या अनियंत्रित नावेला शांत मन आणि विवेकाच्या नांगराने बांधावे लागेल. तेव्हाच आपण योग्य निर्णय घेऊ शकू आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू. तुम्ही जितके घाबराल आयुष्य तितकेच लहान वाटेल. जितके जगाल आयुष्य तितकेच खोल आणि अर्थपूर्ण वाटेल. चिंता आणि भीती आपल्याला जीवनाचा खरा आनंद घेण्यापासून, त्याला पूर्णपणे अनुभवण्यापासून रोखतात. ते आपल्याला संकुचित करतात, आपल्याला धोका पत्करण्यापासून रोखतात, आपल्याला नवीन गोष्टी करून पाहण्यापासून रोखतात. जर आपण चिंता आणि भीती सोडून धैर्याने पूर्णपणे जीवन जगायला शिकलो, प्रत्येक क्षण अनुभवला, प्रत्येक अनुभव स्वीकारला, तर आपल्याला जीवनाची खरी खोली, त्याचे सौंदर्य आणि त्याची सार्थकता समजेल. भीती आणि चिंता मागे सोडण्याची वेळ आली आहे, जेणेकरून आपण जीवनाला त्याच्या संपूर्णतेत, त्याच्या पूर्ण खोलीसह अनुभवू शकू. मेंदू तेच पीक उगवतो ज्याचे बी पेरले जाते. तुम्ही ज्या चिंतेला पोसाल तीच तुमची वास्तविकता बनेल. आपला मेंदू एका सुपीक शेतासारखा आहे आणि आपले विचार त्या बियाण्यांसारखे आहेत जे आपण त्यात पेरतो. आपण ज्या प्रकारचे विचार वारंवार करतो, ज्या भावना अनुभवतो, तेच आपल्या जीवनाचे पीक बनते. तेच आपल्या वास्तविकतेची निर्मिती करते. जर आपण सतत चिंतेचे बी पेरले, नकारात्मकतेला पाणी दिले, तर आपल्या जीवनात केवळ समस्या, अपयश आणि निराशाच उगवेल. या उलट जर आपण सकारात्मक विचार, आशा, विश्वास आणि प्रेमाचे बी पेरले, तर आपले जीवन ही सकारात्मक, यशस्वी आणि आनंदी होईल. निवड आपल्या हातात आहे की आपण आपल्या मनरूपी शेतात कोणते पीक उगवायचे आहे. जशी नदी प्रत्येक वळाला, प्रत्येक दगडाला सहजतेने स्वीकारत पुढे जाते, तसेच जीवनातील प्रत्येक बदलाला, प्रत्येक आव्हानाला आपलेसे करा, स्वीकारा. जीवन ही एका सतत वाहणाऱ्या नदीसारखे आहे, ज्यात अनेक अनपेक्षित वळणे येतात, अनेक अडथळे येतात, अनेक बदल होतात. जेव्हा आपण या बदलांना विरोध करतो, त्यांच्याशी लढण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना घाबरतो, तेव्हा चिंता आणि पीडा निर्माण होते. पण जेव्हा आपण नदीप्रमाणे हे बदल, ही आव्हाने जीवनाच्या स्वाभाविक प्रवाहाचा भाग म्हणून सहजतेने स्वीकारायला शिकतो, तेव्हा चिंतेचे ओझे आपोआप हलके होते. बदल हा जीवनाचा अनिवार्य भाग आहे आणि त्याला आपलेसे करणे हाच मानसिक शांती आणि प्रगतीचा मार्ग आहे. तो पक्षी कधीही चिंता करत नाही जो उंच उडतो, कारण त्याला मोकळ्या आकाशावर, आपल्या पंखांवर आणि वाऱ्याच्या प्रवाहावर विश्वास असतो. जीवनातही आपल्याला त्या पक्षासारखे बनायचे आहे, ज्याला आपल्या जीवनाच्या प्रवासावर, आपल्या क्षमतांवर आणि त्या अदृश्य शक्तीवर, जिला आपण ईश्वर, निसर्ग किंवा नशीब म्हणू शकतो, विश्वास असतो. जेव्हा आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रवासावर, त्याच्या प्रक्रियेवर खोल विश्वास असतो, तेव्हा आपल्याला भविष्याची अनावश्यक चिंता करण्याची गरज वाटत नाही. विश्वास आणि समर्पण आपल्याला चिंतेच्या पिंजऱ्यातून मुक्त करून जीवनाला त्याच्या संपूर्णतेत, स्वातंत्र्याने आणि आनंदाने जगण्याची प्रेरणा देतात. चिंता ही धुलासारखी आहे, जी आपल्या आजूबाजूला दाट वाटू शकते, पण तिचा कोणताही ठोस पाया, कोणताही वास्तविक आधार नसतो. चिंता अनेकदा भविष्यातील काल्पनिक भीतीवर आधारित असते, ज्यांचा वास्तविकतेशी काहीही संबंध नसतो. ती दिसायला खूप मोठी, खूप भीतीदायक वाटू शकते, पण जेव्हा आपण तिला विवेक आणि धैर्याने पाहतो, तेव्हा आपल्याला कळते की तिचा कोणताही ठोस पाया नाही. ती केवळ आपल्या मनाची उपज असते, एक मानसिक भ्रम असतो जो आपल्याला कोणत्याही ठोस आधाराशिवाय त्रास देत राहतो.
जसा धूर वाऱ्याच्या एका झोताने हळूहळू नाहीसा होतो, तसेच आपण आपल्या चिंतांनाही विवेक आणि सकारात्मक विचारांच्या वाऱ्याने वेळेनुसार नाहीसे हो दिले पाहिजे. सागराच्या खोलीला घाबरणारे कधीही अमूल्य मोती मिळवू शकत नाहीत. जीवनात जर आपल्याला काही मौल्यवान, काही अर्थपूर्ण मिळवायचे असेल, जर आपल्याला आपली ध्येय साध्य करायची असतील, तर आपल्याला आव्हानांना, अडचणींना, धोक्यांना सामोरे जावेच लागेल. चिंता केल्याने, घाबरल्याने आपण आपल्या ध्येयापासून भरकटतो, आपण प्रयत्न करायला कचरतो. जर आपल्याला जीवनाचे खरे मोती, ज्ञान, अनुभव, यश, आत्मसमाधान मिळवायचे असतील, तर आपल्याला सागराच्या खोलीचा म्हणजेच जीवनातील अडचणी आणि अनिश्चिततेचा सामना करायला शिकावे लागेल, चिंता न करता पूर्ण धैर्याने आणि विश्वासाने. जसा पावसानंतर आकाशात सुंदर इंद्रधनुष्य येतो, तसेच अडचणी आणि अश्रूंनंतर जीवनात आनंद आणि आशा येतात. जीवनात त्रास, दुःख आणि अडचणी तात्पुरत्या असतात, त्या कायमस्वरूपी राहत नाहीत. जसे प्रत्येक काळ्या रात्रीनंतर सकाळ होते, प्रत्येक पावसानंतर आकाश निर्भर होते आणि कधी कधी सुंदर इंद्रधनुष्यही फुलते, तसेच प्रत्येक अडचणीनंतर, प्रत्येक दुःखानंतर जीवनात आनंद, आशा आणि नवीन संधींचा उदय निश्चितपणे होतो. आपल्याला फक्त त्या कठीण काळात धैर्य आणि विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. हे समजून घेतले पाहिजे की अडचणीचा शेवट अटळ आहे आणि चिंता केल्याने केवळ आपला वर्तमान भारग्रस्त होतो आणि येणाऱ्या आनंदाचा आनंदही कमी होतो. जितक्या वेळा पडाल तितक्या वेळा उठण्याची हिंमत ठेवा, हाच खरा विजय आहे. चिंता अनेकदा आपल्याला आपल्या मागील अपयशांबद्दल, आपल्या पतनाबद्दल विचार करायला आणि घाबरायला भाग पाडते. पण खरा यश, खरा विजय त्यालाच मिळतो जो पडल्यानंतर हार मानत नाही, तर दुप्पट हिमतीने पुन्हा उठतो आणि प्रयत्न करतो. प्रत्येक अपयश, प्रत्येक पतन एक नवीन धडा देते, एक नवीन अनुभव देते. उठून तो धडा शिकून पुन्हा पुढे जाणे हेच खरे जिंकणे आहे, खरे चारित्र्य आहे. चिंता सोडून प्रत्येक वेळी नवीन सुरुवात करण्याची हिंमत ठेवणे हाच जीवनात पुढे जाण्याचा मार्ग आहे. मनाच्या स्वातंत्र्यापेक्षा मोठे सुख नाही आणि चिंतेतून मुक्त होण्यापेक्षा मोठे वरदान नाही. खरी आजादी, खरे स्वातंत्र्य तेच आहे जेव्हा आपण आपल्या मनाला चिंता, भय, क्रोध, ईर्ष्या यांसारख्या नकारात्मक बंधनातून मुक्त करू शकतो. बाह्य बंधनातून मुक्त होणे महत्वाचे असू शकते, पण त्याहूनही अधिक महत्वाचे आहे की आपण आपल्या आतल्या, आपल्या मनाच्या चिंता आणि तणावाच्या साखळ्या तोडाव्यात. जेव्हा आपले मन स्वतंत्र असते, हलके असते, शांत असते, तेव्हाच आपण खरा आनंद, खरे सुख आणि खरी शांती अनुभवू शकतो. चिंतेतून मुक्त होणे हे जीवनातील सर्वात मोठे वरदान आहे, जे आपण जाणीवपूर्वक प्रयत्न आणि सरावाने मिळवू शकतो. जो वेळ निघून गेला त्याला आपल्या हृदयात ओझे बनवून जागा देऊ नका, तर वर्तमानात जगा, भविष्य घडवा. अनेकदा आपण भूतकाळातील कटू आठवणी, चुका, नुकसान आणि अपयशांवर विचार करत राहतो. त्यांना आपल्या हृदयात जपून ठेवतो, जे आपल्याला सतत चिंता आणि दुःखात टाकतात. पण भूतकाळ बदलता येत नाही, तो निघून गेला आहे. आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे आणि भूतकाळाचे ओझे उतरवून वर्तमान क्षणात जगायला शिकले पाहिजे. वर्तमानात जगूनच आपण नवीन शक्यता, नवीन आनंद अनुभवू शकतो आणि एक चांगले भविष्य घडवू शकतो. भूतकाळातून शिका, पण त्यात जगू नका. आपल्या मनाला शांतीचे एक अतूट केंद्र बनवा, जेणेकरून चिंतेचे बाह्य आवाज तुम्हाला विचलित करू शकणार नाहीत. मनःशांती सर्वात महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही ध्यान, सकारात्मक विचार आणि समाधानाच्या सरावाने आपल्या मनाला शांती आणि स्थिरतेने भरता, तेव्हा बाहेरील जगाच्या अडचणी, समस्या आणि चिंतेचे आवाज तुम्हाला सहजपणे विचलित करू शकत नाहीत. ते बाहेरच राहतात. एक शांत मन एका किल्ल्यासारखे असते, जे नकारात्मकतेच्या हल्ल्यांपासून सुरक्षित राहते. ध्यान आणि इतर शांतता देणाऱ्या सकारात्मक उपक्रमांद्वारे तुम्ही आपले मन स्थिर ठेवू शकता, त्याची आंतरिक शक्ती वाढवू शकता आणि चिंता प्रभावीपणे दूर ठेवू शकता. आपल्या मनाला शांतीचे एक पवित्र आश्रयस्थान बनवा, जेणेकरून तुम्ही आपल्या जीवनाची ध्येय विचलित न होता सहजपणे साध्य करू शकाल. आपल्या अपेक्षा कमी करा, त्यांना वास्तववादी बनवा, जेणेकरून जीवनाप्रती तुमचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक आणि समाधानी बनेल. जेव्हा आपण इतरांकडून, परिस्थितीकडून आणि स्वतः जीवनाकडून खूप जास्त, अनेकदा अवास्तव अपेक्षा ठेवतो, तेव्हा चिंता, निराशा आणि असमाधान वाढणे जवळजवळ निश्चित असते. अपेक्षा आपल्या आनंदावर, आपल्या शांतीवर एक मोठे ओझे बनतात. जेव्हा आपण आपल्या अपेक्षा कमी करतो, त्यांना अधिक वास्तववादी बनवतो आणि जीवनातील साध्या, सहज सुखांचा आनंद घ्यायला शिकतो, तेव्हा आपल्या चिंता बऱ्याच प्रमाणात कमी होतात आणि आपण खरा आनंद आणि खोल समाधान अनुभवतो. समाधान अपेक्षांच्या अभावातच फुलते. जेव्हा तुम्ही इतरांना आनंदी पाहाल, इतरांच्या आनंदात योगदान द्याल, तेव्हा तुमची स्वतःची चिंताही आपोआप कमी होईल.
अनेकदा आपण आपल्याच चिंता आणि समस्यांमध्ये इतके हरवून जातो की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या गरजा आणि आनंदाला विसरतो. पण जेव्हा आपण आपले लक्ष आपल्या समस्यांवरून हटवून इतरांना मदत करण्याचा, त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या स्वतःच्या चिंता खूप लहान आणि क्षुल्लक वाटू लागतात. हे समजून घेऊन की इतरांच्या आनंदातच आपलाही खरा आनंद लपलेला आहे, सेवा आणि करुणेची भावना स्वीकारून आपण आपल्या मनाच्या चिंता आश्चर्यकारकपणे कमी करू शकतो. परोपकार हा चिंतेवर एक उत्तम उपाय आहे. आपल्या भीतीला आव्हान द्या, तिचा सामना करा आणि बघा ती कशी हळूहळू लहान आणि क्षुल्लक होते. भीती अनेकदा आपल्या कल्पनेत वास्तविकतेपेक्षा खूप मोठी आणि भयानक असते. जेव्हा आपण आपल्या भीतीपासून पळतो तेव्हा ती आपला पाठलाग करते आणि वाढत जाते. पण जेव्हा आपण धैर्य गोळा करून आपल्या भीतीचा सामना करतो, तिला आव्हान देतो, तेव्हा आपल्याला कळते की ती अनेकदा आपण विचार केल्या इतकी मोठी किंवा धोकादायक नसते. भीतीचा सामना केल्याने आपण आपल्या मर्यादा ओलांडतो, आपला आत्मविश्वास वाढवतो आणि नवीन क्षमता विकसित करतो. चिंता तेव्हा आपोआप कमी होते जेव्हा आपण आपल्या भीतीला हरवून पुढे जातो. वेळ हा एक सर्वश्रेष्ठ चिकित्सक आहे, जो प्रत्येक जखम, प्रत्येक चिंता हळूहळू संपवतो. हे धैर्य ठेवण्याचं आणखी एक शक्तिशाली कारण आहे. वेळेनुसार सर्वात खोल जखमाही भरतात, सर्वात मोठ्या समस्याही सुटतात किंवा त्यांचा प्रभाव कमी होतो आणि सर्वात तीव्र चिंताही शांत होतात. आपण फक्त धीर धरला पाहिजे आणि हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक अडचणीचा, प्रत्येक चिंतेचा एक शेवट असतो. जेव्हा आपण वेळेला आपले काम करू देतो, परिस्थितीला स्वाभाविकपणे विकसित होऊ देतो आणि स्वतः सकारात्मक राहून पुढे जातो, तेव्हा आपल्या चिंता हळूहळू निश्चितपणे संपतात. वेळेनुसार सर्व काही ठीक होते, फक्त आपण ते स्वीकारले पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे. तुमचे मन ते सुपीक बाग आहे ज्यात तुम्ही आपल्या विचारांचे बी पेरता. ज्याप्रमाणे एका बागेत पेरलेले बी अखेरीस झाडे आणि फळे बनतात, त्याचप्रमाणे आपल्या मनात सतत टाकलेले विचार आणि भावनाच आपल्या जीवनाला, आपल्या अनुभवाला आणि आपल्या वास्तविकतेला आकार देतात. सकारात्मक, आशावादी, प्रेमळ विचारांना आपल्या मनरूपी बागेत स्थान देऊन, त्यांना विश्वास आणि प्रयत्नाने सिंचन करून तुम्ही आपल्या चिंता संपवू शकता आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि यशाची फळे उगवू शकता. नकारात्मक, भयभीत, संशयपूर्ण विचारांना तणासारखे उपटून बाहेर फेका आणि आपल्या जीवनात आनंद आणि शक्यतांचे सुंदर बी पेरा. जे निघून गेले आहे त्याला आपल्या हृदयात ओझे बनवून जागा देऊ नका, तर वर्तमानात जगा. हे भूतकाळातून मुक्त होण्याची पुन्हा आठवण आहे. जेव्हा आपण भूतकाळातील घटनांवर, विशेषतः दुःखद किंवा अयशस्वी घटनांवर सतत चिंतन करत राहतो, तेव्हा आपण आपला अमूल्य वर्तमान क्षण नष्ट करतो आणि भविष्यासाठीही नकारात्मकता निर्माण करतो. हे महत्त्वाचे आहे की आपण भूतकाळ स्वीकारावा, त्यातून जे शिकायचे आहे ते शिकावे आणि मग त्याला मागे सोडावे. वर्तमानात पूर्णपणे जगायला शिका. वर्तमानात जगूनच आपण नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा आणि नवीन शक्यतांचा अनुभव घेऊ शकतो आणि आपले जीवन चिंतामुक्त आणि चांगले बनवू शकतो. जेव्हा तुम्ही आपल्या मनाची गोष्ट शांतपणे ऐकता, तेव्हा तुम्हाला आपल्या चिंतेचं मूळ कारण समजून घेण्याची संधी मिळते. आपल्या मनाचा आवाज ऐकणे, आपले विचार आणि भावनांबद्दल जागरूक असणे ही एक महत्त्वाची कला आहे. जेव्हा आपण शांत बसून कोणताही निर्णय न घेता आपल्या मनाचे विचार आणि भावना ऐकतो, तेव्हा आपण अनेकदा आपल्या चिंतांची खरी कारणे, त्यांचे मूळ समजू शकतो. ही आत्मजागरूकता आपल्याला त्या कारणांवर काम करण्यास आणि त्यांचे समाधान शोधण्यास मदत करते. ही प्रक्रिया आपल्याला खोल मानसिक शांती आणि भावनिक संतुलन प्रदान करते. जीवनात जे काही हो ते धैर्य आणि धैर्याने स्वीकारा. हेच स्वतःला दिले जाऊ शकणारे सर्वात मोठे बक्षीस आहे. जीवनात अनिश्चितता, बदल आणि अडचणी येणे स्वाभाविक आहे. आपण सर्व काही नियंत्रित करू शकत नाही. पण जेव्हा आपण धैर्य आणि धैर्याने प्रत्येक येणाऱ्या परिस्थितीचा सामना करतो, तिला स्वीकारतो, तेव्हा आपण आपल्या आतली असीम शक्ती आणि लवचिकता ओळखतो. ही स्वीकृती आणि धैर्य आपल्याला चिंतेचे ओझे सोडण्यास आणि जीवनाचा जसा तो आहे आनंद घेण्यास मदत करतात. प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्याची क्षमता हेच सर्वात मोठे बक्षीस आहे जे आपण स्वतःला देऊ शकतो. जेव्हा आपण आपल्या स्वप्नांच्या दिशेने, आपल्या ध्येयांकडे ठोस पावले उचलतो, तेव्हा आपल्या चिंता आपोआप मागे राहतात. स्वप्ने पाहणे महत्वाचे आहे, पण केवळ स्वप्ने पाहिल्याने ती पूर्ण होत नाहीत. ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला कर्म करावे लागते, पावले उचलावी लागतात. जेव्हा आपण आपल्या ध्येयांकडे लक्ष केंद्रित करतो, योजना बनवतो आणि त्यावर अंमलबजावणी करायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या मनात सकारात्मकता, उत्साह आणि उद्देशाची भावना संचारते. आपल्या स्वप्नांना साकार करण्याचा हा सक्रिय प्रयत्न केल्याने आपल्या व्यर्थ चिंता आपोआप कमी होतात.
ही एक शक्तिशाली प्रेरणा आहे की आपण आपल्या स्वप्नांकडे सतत पुढे जात राहावे आणि चिंतेला आपल्या मार्गात अडथळा बनू देऊ नये. जेव्हा आपण स्वप्नांकडे सक्रियपणे पुढे जातो तेव्हा चिंता आपोआप मागे सुटते. तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक दिवस एक नवीन अध्याय आहे. त्याला निराशा किंवा चिंतेने नाही तर उत्साह आणि जिज्ञासेने जगा. जीवन एका लांब रोमांचक पुस्तकासारखे आहे ज्यात प्रत्येक दिवस, प्रत्येक अनुभव एक नवीन अध्याय जोडतो. आपण प्रत्येक नवीन अध्याय, प्रत्येक नवीन दिवस, प्रत्येक नवीन परिस्थिती एका नवीन विचाराने, नवीन उत्साहाने आणि शिकण्याच्या जिज्ञासेने जगली पाहिजे. जेव्हा आपण जीवनाला अशा प्रकारे एका सतत नवीन शक्यतेच्या रूपात पाहतो तेव्हा आपल्या जुन्या चिंता आणि निराशा आपोआप कमी होतात. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे, एक नवीन सुरुवात आहे आणि जेव्हा आपण त्याला आनंदाने आणि सकारात्मकतेने स्वीकारतो तेव्हा चिंतेची जागा आपोआप आनंद आणि उत्साह घेतात. एका वेळची गोष्ट आहे. एका छोट्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर एक गाव वसले होते ज्याचे नाव नवीनपूर होते. हे गाव आपल्या सुंदर निळ्या समुद्रासाठी आणि सोनेरी मऊ वाळूच्या टेकड्यांसाठी दूर दूरपर्यंत प्रसिद्ध होते. गावातील लोक समुद्रावर खूप प्रेम करायचे. तो त्यांच्या उपजीविकेचा स्रोत होता, त्यांच्या जीवनाचा भाग होता. पण त्याचबरोबर ते त्याच्या अथांग खोलीला आणि त्याच्या अनपेक्षित शक्तीला थोडे घाबरायचेही. ते अनेकदा म्हणायचे, समुद्राच्या खोलीत काय लपले आहे, कोणती रहस्य आहेत, कोणालाच माहीत नाही. तिथेच गावातील एक तरुण होता, अर्जुन. तो अनेकदा संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर एकटा बसायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या लाटांचा मधुर आवाज तासांतास ऐकत राहायचा. तो समुद्राची विशालता आणि सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध व्हायचा. पण त्याच्या मनात नेहमी एक चिंता, एक भीती असायची. तो कधी या विशाल समुद्रात पोहण्याची आणि त्याची रहस्य जाणून घेण्याची हिंमत करू शकेल का? त्याला पाण्याच्या खोलीची भीती वाटायची. एक दिवस जेव्हा अर्जुन आपल्या मित्रांसोबत समुद्र किनाऱ्यावर खेळत होता तेव्हा बोलता बोलता तो म्हणाला, मी नेहमी विचार करतो की समुद्राच्या या खोल निळ्या लाटांच्या खाली काय लपले असेल. कोणी खरोखरच तिथे पोहण्याची हिंमत करू शकेल का? त्याच्या मित्रांनी त्याला थोडे चिडवत हसत म्हटले, अर्जुन, तू तर फक्त घाबरतोस, कधी प्रयत्न तर करून बघ. अर्जुनने थोडे संकोचून म्हटले, हो, पण मला खरंच भीती वाटतेय. त्याची आई, जी नेहमी त्याच्या भावना आणि चिंता समजून घ्यायची, तिने त्याला एक दिवस एकट्याच समजावून सांगितले, बाळा अर्जुन, जर तू नेहमी आपल्या भीतीपासून पळत राहिलास, तिचा सामना केला नाहीस, तर तू कधीही आपली स्वप्ने, आपल्या इच्छा पूर्ण करू शकणार नाहीस. भीतीला जिंकावेच लागते. आईचे हे शब्द अर्जुनच्या मनात खोलवर रुजले आणि घुमत राहिले. त्याने अखेरीस हे ठरवले की त्याला आपल्या या चिंतेवर आणि भीतीवर मात करावीच लागेल. एका सोनेरी सकाळी जेव्हा सूर्य नुकताच उगवत होता आणि त्याची किरणे पाण्यावर चमकत होती तेव्हा अर्जुनने समुद्र किनाऱ्यावर जाण्याचा निश्चय केला. समुद्राच्या लाटा शांत होत्या आणि चमचमत होत्या. त्याने हिम्मत करून हळूहळू पाण्यात पाऊल ठेवले. पण जसं पाणी खोल होऊ लागले आणि त्याच्या गुडघ्यापर्यंत आले तसे त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. भीतीने त्याला पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःला म्हटले, अर्जुन, तू घाबरू शकत नाहीस, हिम्मत ठेव, हे फक्त पाणीच तर आहे. त्याने एक खोल श्वास घेतला आणि आपले पाय आणखी खोल नेले आणि मग हळूहळू पोहायला सुरुवात केली. जसजसा तो किनाऱ्यापासून दूर पोहत गेला तसतसा त्याला समुद्राच्या अद्भुत सौंदर्याचा अनुभव येऊ लागला. त्याच्या आजूबाजूला रंगीबेरंगी लहान मोठे मासे पोहत होते. खाली सुंदर कोरल रीफ दिसत होते आणि समुद्राचे थंड स्वच्छ पाणी त्याच्या शरीराला एक विचित्र सुख आणि ताजेपणा देत होते. तो आपली भीती विसरून या नवीन अनुभवात हरवून गेला होता. पण अचानक हवामान बदलू लागले. आकाशात काळे ढग दाटून आले आणि वारा वेगाने वाहू लागला. पाहता पाहता एक मोठे सागरी वादळ आले. अर्जुनने पाहिले की शांत समुद्राचे पाणी आता उफाळून येत आहे. उंच उंच लाटा उठत आहेत. त्याने घाबरून विचार केला, आता मला लगेच किनाऱ्यावर परत जायला हवे. पण तेव्हाच त्याला आपल्या आतून, आपल्या आत्म्यातून एक आवाज ऐकू आला, अर्जुन, वादळाला घाबरू नको, वादळाचा सामना करायला शिक. अर्जुनने आपल्या भीतीवर विजय मिळवण्याचा दृढ निश्चय केला. वादळाचा तीव्र प्रवाह आणि लाटा त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्याने आपली हिंमत हरली नाही. तो मनातल्या मनात विचार करू लागला, जर मी आज घाबरून हार मानली तर मी पुन्हा कधीही समुद्राची खोली जाणून घेण्याचं धाडस करू शकणार नाही. त्याने आपली पूर्ण ताकद लावून पोहणे सुरू ठेवले. त्याची मेहनत, दृढता आणि धैर्याने त्याला अखेरीस सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचण्यास मदत केली. जेव्हा तो थकून भागून पण विजयी होऊन किनाऱ्यावर पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की गावातील बरेच लोक तिथे जमले होते आणि चिंता आणि उत्सुकतेने त्याच्याकडेच पाहत होते. जसा तो पाण्यातून बाहेर आला तसे सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.
ते सर्व त्याच्या हिंमतीची आणि धैर्याची प्रशंसा करत होते आणि त्याला सुरक्षित पाहून आनंद साजरा करत होते. अर्जुनला त्या क्षणी जाणवले की त्याने केवळ एक सागरी वादळच पार केले नव्हते, तर त्याने आपल्या सर्वात मोठ्या भीतीवर, आपल्या चिंतेवरही कायमचा विजय मिळवला होता. अर्जुनने आपल्या या अविस्मरणीय अनुभवातून हा खोल धडा शिकला की जेव्हा आपण आपल्या भीतीचा धैर्याने सामना करतो, तेव्हाच आपल्याला आपल्या खऱ्या आंतरिक शक्तीची आणि क्षमतेची जाणीव होते. भीती ही केवळ एक भावना आहे, एक विचार आहे, आणि तिला आपल्या धैर्याने आणि दृढ संकल्पाने पराभूत केले जाऊ शकते. यानंतर अर्जुनने गावातील इतर मुलांनाही पोहायला शिकवले आणि त्यांना आपल्या भीतीचा सामना करण्यास प्रेरित केले. तो आता आपल्या मित्रांसोबत अनेकदा समुद्रात पोहण्याचा आनंद घेऊ लागला आणि समुद्राची नवीन नवीन रहस्य जाणून घेऊ लागला. तो गावात धैर्य आणि दृढतेचा एक जिवंत प्रतीक, एक आदर्श बनला. त्याची कहाणी संपूर्ण गावात पसरली आणि सर्वांनी त्याच्याकडून प्रेरणा घेतली. गावातील लोक आता समुद्राला केवळ भीतीपोटीच नव्हे, तर सन्मान, सौंदर्य आणि धैर्याचे प्रतीक म्हणून पाहू लागले. अर्जुनने सर्वांना शिकवले की जेव्हा आपण आपल्या भीतीचा सामना करतो आणि अदम्य धैर्य दाखवतो, तेव्हा आपण केवळ आपल्या मर्यादाच ओलांडू शकत नाही, तर आपली स्वप्नेही यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. या कथेतून आपल्याला हीच महत्वाची शिकवण मिळते की जीवनात अनेक आव्हाने, भीती आणि चिंता येतात, पण जेव्हा आपण त्यांच्यावर मात करण्याची हिंमत करतो, कर्म करतो आणि विश्वास ठेवतो, तेव्हा आपण आपल्या खऱ्या क्षमता ओळखू शकतो आणि एक अधिक अर्थपूर्ण आणि भयमुक्त जीवन जगू शकतो. मित्रांनो, जसे आपण श्रीकृष्णाच्या उपदेशांमधून आणि या कथांच्या माध्यमातून पाहिले, चिंता ही एक निरर्थक आणि हानिकारक भावना आहे, जी आपल्याला कर्म करण्यापासून रोखते आणि जीवनाच्या आनंदापासून वंचित ठेवते. कर्म, विश्वास, धैर्य, समाधान, सकारात्मक विचार, वर्तमानात जगणे आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे हेच चिंतेतून मुक्त होण्याचे अचूक उपाय आहेत. प्रिय भक्तांनो, हे जीवन प्रभूची लीला आहे आणि आपण सर्व त्यांच्या प्रेमाचे पात्र आहोत. जेव्हा आत्मा शुद्ध होऊ लागतो, तेव्हा तो कृष्ण प्रेमाकडे ओढला जातो. तुम्ही इथे आहात हा काही योगायोग नाही, ही स्वतः प्रभूची कृपा आहे. जेव्हा आत्मा थकतो, तेव्हा तो श्री हरींच्या चरणी आश्रय घेतो आणि तिथूनच आनंदाचा प्रारंभ होतो. कारण प्रेम फक्त मनात नाही, तर कर्मातही असायला हवे, जेणेकरून हे जगही पाहिल की कृष्ण प्रेमात बुडालेले भक्त एकटे नसतात, आपण सर्व सोबत आहोत. प्रभूंवर प्रेम करणे हीच जीवनाची खरी उपलब्धी आहे. तुम्ही योग्य आहात की नाही याचा विचार करू नका, फक्त प्रेमात भिजा आणि पाहता पाहता तुमचा आत्माही निर्मळ होईल.